श्री स्वामी समर्थ. जर आपल्या घरामध्ये पैशाचा आवक वाढवायचा आहे, आपलं जर कर्ज कमी करायचं आहे किंवा कर्ज नाही आहे पण माझ्याकडे पैसा येत नाही आहे आणि तो पैशाचा आवक वाढवण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी आणण्यासाठी काय करायचं आहे, एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगते. मेहनत तर आपण करतोच, प्रयत्नही आपण करतो, पण मेहनतीला जर नशिबाची साथ भेटली तर त्या प्रयत्नाला यश नक्की भेटतं. तर ह्याच्यासाठी एक छोटे उपाय जे आहेत ते पण आपल्याला करायचे आहेत. तर काय करायचं आहे, तुम्हाला पहाटे उठायचं आहे, सकाळी अंघोळ वगैरे करून घरातून जवळच असलेल्या पिंपळाच्या झाडाकडे जायचं आहे. जर पिंपळाचं झाड आजूबाजूला असेल तर चांगली गोष्ट आहे. त्या झाडाकडे जाताना तुम्हाला घरातून थोडीशी साखर आणि पीठ घ्यायचं आहे, कोणतेही पीठ घ्या, तांदळाचं, गव्हाचं, जे असेल ते. आणि पिंपळाच्या झाडाच्या इथे किंवा आता पिंपळाचं पान घ्यायचं आहे, त्याच्यावरती साखर आणि पीठ ठेवून पिंपळाला नमस्कार करायचा आहे आणि विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. तेव्हा आणि त्या ठिकाणी ठेवायचं, जेव्हा ती साखर किंवा ते पीठ प्राणी तिकडचे असलेले छोटेसे मुंग्या वगैरे खातील, त्यांचं मन संतुष्ट होईल आणि तुमच्या डोक्यावरील कर्ज हळूहळू कमी होईल आणि पैशाचा आवक तुमच्याकडे वाढेल. खूप छोटासा उपाय आहे, नक्की करून बघा. कमीत कमी 11 दिवस तरी हा उपाय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.